तुम्हीही रोज सकाळी उठून जॉबला जाताना मनातून असा विचार करता का, बस झालं यार, आता ही नोकरी सोडायची आहे. पण तरीही महिन्यामागून महिने जातात आणि तुम्ही ती नोकरी काही सोडत नाही. असं का होतं? नमस्कार मित्रांनो, फायद्याचं बोलामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशाच एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नोकरी सोडण्याची योग्य वेळ नेमकी कोणती? आपल्यापैकी अनेक जण कधीतरी नाही तर खूप वेळा हा विचार करतात, यार ही नोकरी आता सोडावी. कधी वाटतं पगार कमी आहे, कधी इतरांना जास्त मिळताना पाहून चिडचिड होते, कधी कामाचा ओव्हरलोड असतो, कधी प्रमोशन मिळत नाही, तर कधी रोज तेच रुटीन करून भयंकर कंटाळा येतो. पण प्रश्न हा नाही की नोकरी सोडायची का, प्रश्न हा आहे की ती सोडण्याची योग्य वेळ कोणती. आता मी तुम्हाला एक अतिशय सिंपल पण पॉवरफुल फॉर्म्युला सांगणार आहे. कल्पना करा तुम्ही पाण्यात स्विमिंग करत आहात आणि कुणीतरी तुमचं डोकं जबरदस्तीने पाण्याखाली दाबतंय. तुम्हाला श्वास घ्यायलाही त्रास होतोय, तडफड होतीये. अशा वेळी तुम्ही काय कराल? माझा प्लॅन बी काय असावा किंवा बाहेर आल्यावर मी काय करेन याचा विचार करत बसाल? अजिबात नाही. तुम्ही तुमची पूर्ण ताकद लावून ताबडतोब बाहेर पडाल आणि मोकळा श्वास घ्याल. अगदी हेच तुमच्या नोकरीला लागू होतं. जर तुमची सध्याची जॉब सिच्युएशन अशीच असेल जिथे मानसिक ताण खूप वाढलाय, तब्येत खराब होत चाललीय आणि रोजचा दिवस सहन करणं कठीण झालंय, तर एक सेकंडही विचार करू नका. नोकरी सोडण्याची वेळ आत्ताच आली आहे. पण जर परिस्थिती एवढी सिरियस नसेल तर फक्त जॉब सोडायची आहे असं नुसतं बोलून काहीच होत नाही. अशा अनेक लोकांना तुम्ही पाहिलं असेल जे वर्षानुवर्ष फक्त बोलत राहतात पण ॲक्शन काहीच घेत नाहीत. जर तुम्हाला वर्कलोड जास्त वाटत असेल तर एक स्मार्ट ट्रिक वापरा. तुमचं 100% एफर्ट देणं थांबवा. 70 to 80% एफर्टने काम करा. यामुळे काय होईल? तुमचा स्ट्रेस कमी होईल, डोकं शांत राहील. आणि जास्तीत जास्त वाईट काय होईल? जॉब जाईल. अहो, पण तुम्हाला तर तशीही जॉब सोडायचीच होती ना. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कितीही मोठ्या पोस्टवर असाल, तुमच्या जाण्याने हे जग किंवा कंपनी थांबत नाही. थोड्या वेळासाठी काम मंदावेल, बस, ते दुसरा माणूस शोधतील. पण तुमची मानसिक शांती आणि तुमचं फॅमिली लाईफ हे कोणत्याही सॅलरी किंवा प्रमोशनपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जॉब रिप्लेस होऊ शकतो, पण तुमचं हेल्थ आणि तुमची शांती रिप्लेस होऊ शकत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला खऱ्या अर्थाने उपयोगी वाटला असेल तर फायद्याचं बोलाला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण लक्षात ठेवा, इथे आपण फक्त बोलत नाही, फायद्याचं बोलतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.